सर्वांनी कीर्तनाच्या मर्यादा ओलांडता कामा नये असे परखड मत नाशिक येथील प्रसिद्ध कीर्तनकार हवप सौ कावेरीताई घुमरे पाटील यांनी बनसारोळा तालुका केज जिल्हा बीड येथे व्यक्त केले आहे। पाहूया सविस्तर बातमी। आपण आज बनसारोळा तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज कीर्तन सेवा देण्यासाठी सुमारे 400 किलोमीटर अंतर कापून आलात। तर आज काय वाटतं याबद्दल? या भागातील भावी भक्त असतील, या भागातील इथल्या मंडळाची जी काम करण्याची पद्धत आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की तुमच्या नाशिक भागामध्ये आणि या मराठवाड्यातल्या या भागामध्ये काय फरक आहे? तुमचं नाव सांगा, काय तुमची संस्था आहे त्याचं संस्थेचे नाव सांगा मला। रामकृष्ण हरी। मी हरिभक्त परायण सौ कावेरीताई महाराज घुमरे, सांगवी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, श्री पंचतत्व मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था अध्यक्षा। मला खूप आनंद वाटला की आपण सर्व मंडळींनी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि विशेष म्हणजे महिलांचा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या बनसारोळ्यामध्ये आपण केला। आणि एक आनंदाची गोष्ट ही बघायला मिळाली की जितकी टाळकर उभी होती त्याच्या दुप्पट संख्येमध्ये महिलांची उपस्थिती टाळकर उभी होती। आणि मला सांगायला आनंद हा वाटतो की नाशिक जिल्ह्यामध्ये आज मराठवाड्यात बोलल्या जातं की नाशिक जिल्हा म्हणजे महिला कीर्तनकारांची खानच आहे असं आपण बोलता। गायक वादक असेल, कीर्तनकार असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये खरोखर महिला कीर्तनकारांची खान आहे। भरपूर निर्मिती त्यांची त्या ठिकाणी आपण बघताय, पण खरी जोपासना ही मराठवाड्यातील मंडळी करताय हे आज मला आनंदाने सांगायला आवडेल। कारण एवढं सुंदर नियोजन सर्व कार्यकर्त्यांना खरंच द्यावे तेवढे धन्यवाद। आणि एवढं छान नियोजन केलं, आज बोलावं असं वाटतं की सप्ताह करावं तर मराठवाड्यातील मंडळींनी। रामकृष्ण रामकृष्ण। ठीक आहे, दुसरा एक माझा मुद्दा की आपण आपल्या कीर्तनामध्ये कीर्तन सेवा देत असताना महिलांवर जास्त फोकस केला। महिलांना अनेक तुम्ही उपदेश दिले, काही सूचना केल्या। तर महिला जे आहेत, आता महिलांचा जो वाढता कल आहे धार्मिकेच्याकडं, तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? आजही आपण मंडपामध्ये पाहिलं तर एक 20% पुरुष मंडळी होती आणि 80% महिला होता महिलांचं प्रमाण। तर त्याबद्दल काय वाटतं? आता आम्ही तर महिलांचाच सप्ताह घेतलाय, परंतु काय वाटतं तुम्हाला उपस्थिती पाहता? आणि उपस्थिती महिलांची मराठवाड्यामध्ये आता सप्ताहामध्ये बऱ्याच ठिकाणी बघते त्यांचीच उपस्थिती जास्त असते। आणि आज काळाची गरज आहे, कारण स्त्री जी आहे ही कुठे मागे राहता कामा नये। आणि तसं आपण बघतोय आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आहेतच, ती आज कुठेच कमी नाही। आध्यात्मिक क्षेत्र घ्या किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलात, प्रत्येक ठिकाणी स्त्री आज आहेच। परंतु भरपूर काही लोकांचा जो गोड गैरसमज आहे की स्त्रीला कीर्तन करायचा अधिकार नाही, टाळगीर उभं राहण्याचा अधिकार नाही, हा गोड गैरसमज मनातून काढला पाहिजे। कारण सकाळच येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरिचरामी, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, पुरुषांशीच येते आहे अधिकार असं कुठं म्हटलेलं नाहीये की सकाळच म्हणजे सर्वांना अधिकार आहे। तर स्त्री असेल पुरुष असेल, एक आपण व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये जर पाहिलात आध्यात्मिक दृष्टिकोनातून की स्त्री पुरुष हा भेद सृष्टी चालवण्यासाठी ठीक आहे, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष हा भेदच नाही। ते सगळ्या भगवंताच्या आपण स्त्री आहोत, परमार्थ करायचा अधिकार सर्वांना आहे आणि त्यांचा हा जन्मसिद्ध हक्क आपण तो त्यांना मिळवून दिलाच पाहिजे। आताच आपण म्हटलं की स्त्री आणि पुरुष भेदभाव करू नये, तसंच सध्याच्या या तुमच्या क्षेत्रामध्ये जातीचं एक राजकारण आणलं जात आहे की जे हे समाजाला दिशा देणारी मंडळी हे जर जातीच्या याच्यामध्ये अडकत चाललेली आहेत, तर याच्याबद्दल काय आपलं मत आहे? मुळात जर पाहिलं जातीभेद हा केलाच नाही पाहिजे, कारण जातीपाती पूछे नको हरिको भजसो हरिको, संतांनाही मान देव मानी मुसलमान। माणसाने एक माणूस म्हणून जगलं पाहिजे, कारण सर्व भगवंतातील अंश 60-70 वर्ष जगायचं आपल्याला। आपणही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या। जातीभेद हा पहिली गोष्ट म्हणजे इथं थांबल्याच गेलं पाहिजे, कारण सर्वजण आपण एक आहोत। आपली एक वारकरी याची संस्था आहे, तर त्या संस्थेबद्दल थोडी माहिती द्या। काय नक्की कसली संस्था आहे, कुठं आहे, त्याचं म्हणजे कशा पद्धतीने चालवली जाते? नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात गोदावरी गंगेच्या काठावर सांगवी नावचं गाव आहे आणि त्या ठिकाणी माझे पती परमेश्वर सागरजी महाराज घुमरे आणि आम्ही गेले 10 वर्षापासून त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालवतोय। कारण छोटे छोटे जे मुलं आहे, आज संपत्तीचा वारसा देण्यापेक्षा सुसंस्कृतीचा वारसा देणं आज काळाची गरज आहे। आपला पाल्ल्या आश्रमात टाकला मग गायक वादक कीर्तनकार झाला पाहिजे असं नव्हे, तर तो मुलगा आपला सुसंस्कारी असणं आज काळाची गरज आहे।
म्हणून यासाठी आमचा हा उपक्रम त्या ठिकाणी राबवतो आणि येत्या 25 एप्रिल ते 25 मे एक वारकरी शिबिर देखील आपण घेत असतो, कारण शाळेला सुट्ट्या लागतात. आपल्या विद्यार्थी त्या ठिकाणी काही ना काही एक अध्यात्म त्या ठिकाणी वारसा पुढे चालवण्यासाठी येतात. एखाद्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर काय, कसा संपर्क, काय तुमचा मोबाईल नंबर सांगता? माझा मोबाईल नंबर आहे 97 65 20 29 00 73 50 90 49 61, सांगवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि अनेक महिला कीर्तनकार आहेत, नवीन मुली आहेत, जो तुम्हाला शिक्षण दिलेलं असतं की ज्या पद्धतीनं कीर्तन सेवा करावी, तर असं चुकीच्या पद्धतीनं केलं जातंय, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. तर याबद्दल आपण काय संदेश द्याल? मी तर सर्व माझ्या भगिनींना हे सांगू इच्छिते, कारण जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. कीर्तनाची मर्यादा ही वक्त्यापासून तर श्रोत्यापर्यंत सर्वांनी तिचं पालन केलं पाहिजे. जी चौकट आपल्याला घालून दिलेली आहे त्या पद्धतीनेच आपण संत आणि देव सोडून तर बोललंच नाही पाहिजे, कारण कीर्तनामध्ये राजकारण किंवा इतर विषयावरती हा कीर्तन हा विषय नाहीच आहे. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून आपण सुसंस्कार कसे लोकांपर्यंत पोहोचले जातील हा उद्देश समोर ठेवावा आणि संतांचे विचार हे भगवंताचे विचार हे मानण्याचा प्रयत्न असावा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.